हाय, दिस इज मी. एलिफंटा केव्हजवळ वरती पोहोचताच आम्हाला थोडासा थकवा जाणवत होता, कदाचित जास्त उन्हामुळे. पण एक्साइटमेंट लेवल 100% होती. थोडं 2 मिनिट बसून आम्ही लगेच पुढे निघालो. एंट्रन्सलाच इतकी गर्दी होती कारण सगळेजण फोटो काढत होते. सो आम्ही पण थांबलो आणि काही सिनेमॅटिक शॉट्स घेतले. आत जाताच पहिल्या क्षणी नजरेस पडली ती प्राचीन शिल्पकला. नटराज, शिवपार्वती आणि त्रिमूर्तीवरील कोरीव काम. प्रत्येक कोरीव काम जणू काही एक कहाणी सांगत होतं. त्या ठिकाणी एकदम शांत आणि दिव्य वाटत होतं. प्रत्येक शिल्पकलेचं काम अगदी बारीक आणि निपुण केलेलं होतं बरं का. जरा वेळ रेस्ट करून पाणी पिऊन पुढच्या लेण्या बघायला निघालो. अचानक एक सुंदर स्पॉट मिळाला. तेव्हा काय, फोटोज आणि व्हिडिओज काढणं तर बनतंच ना. काही सोलो आणि काही ग्रुप क्लिक्स घेऊन पुढे गेलो. एक माकड मस्त त्याचं खेळत होतं. इकडून तिकडे उड्या मारत होतं आणि तिथेच एक वडाचं झाड देखील होतं. मग काय, म्हटलं आपल्याला लटकता येतं का, बघूयात. पण माय बॅड लक, फर्स्ट अटेम्प्टच फेल गेला. पण मी हार मानत नाही ना, म्हणून दुसऱ्या अटेम्प्टमध्ये परफेक्ट लटकले. जरा वेळ सगळे निवांत बसले, पण वेळ झपाट्याने गेला आणि संध्याकाळी 5 वाजता शेवटची रिटर्नची फेरी असते आणि जाताना शॉपिंग करायची होती म्हणून सगळे लगेच शॉपिंग झोनकडे वळलो. कारण तिथे खूप युनिक डेकोरेटिव्ह आणि हँडीक्राफ्ट्स होते. सगळ्यांनी थोडंफार खरेदी केलं आणि एका आजीबाबांच्या दुकानावरची गरमागरम दाबेली खाऊन फेरीकडे निघालो. समुद्रमार्गातून परतताना एक मोठी शिप दिसली. इतकी विशाल की पहिल्यांदा बघून थक्क झाले. त्या निळ्या लाटांच्या खळखळाटात दूरवर दिसणारी मुंबईची स्कायलाईन तो क्षण खरोखर मंत्रमुग्ध करणारा होता. शेवटी 1 तासाच्या प्रवासानंतर परत गेटवेला पोहोचलो. तिथून टॅक्सी पकडून थेट CSMT स्टेशनला गेलो आणि मग लोकलने घरी जाताना मनात फक्त एक विचार होता. प्रवास हा केवळ डेस्टिनेशनसाठी नसतो, तर त्या प्रवासातल्या प्रत्येक अनुभवासाठी असतो. अँड दिस ट्रिप वॉज एक्झॅक्टली दॅट.